एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच त्यांचं 6 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. मग लग्न झाल्यानंतर दोघा जणांचा संसार सुखाचा झाला आणि या सुखी संसारामध्ये त्यांना 2 लेकरंसुद्धा झाले. पण मात्र गावामध्ये हाताला जास्त काम नसल्यामुळं आणि आता संसार मोठा झाल्यामुळं घर खर्चासाठी पैसे लागतात, घर चालवण्यासाठी पैसे लागतात. म्हणून तो जो घरातला पुरुष आहे, त्या महिलेचा नवरा आहे, तो कामधंदा करण्यासाठी पुण्यामध्ये गेला होता. कारण की पुण्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीचं काम भेटलं होतं आणि पैसे कमवून तो घरीसुद्धा पाठवत होता. त्याला वाटलं आता आपल्याला 2 लेकरं झाले आहेत, बायको आहे, आपण पैसे कमवू, लेकरा बाळाला पाठवू, बायकोला पाठवू, घरसुद्धा चांगलं राहील, आपलं भलं होईल असा विचार त्या पुरुषानं केला होता. म्हणून तो त्याच्या 2 लेकरापासून आणि बायकोपासून वेगळं राहून पुण्यामध्ये काम करत होता आणि महिन्याला घर खर्चासाठी पैसेसुद्धा पाठवत होता. पण मात्र इकडं बायकोला नवऱ्याशिवाय करमत नव्हतं. कारण की तिला आता वेगळाच नाद लागलेला होता. कारण की नवरा आपल्यासाठी कष्ट करतोय, मेहनत करतोय, आपल्याला घर खर्चासाठी पैसेसुद्धा पाठवतोय. या कोणत्याही गोष्टीची जाणीव त्या महिलेला राहिली नव्हती. केवळ तिला शारीरिक भूक भागवावी असंच वाटत होतं. मग नवरा घरी नाही आहे म्हणून ती महिला तिच्या 2 लेकरांना घेऊन तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर तिकडंच काही दिवस राहू लागली. मग माहेरी राहत असताना तिची जी मोठी बहीण आहे, मोठ्या बहिणीचा नवरासुद्धा घरी येऊ लागला. या महिलेला बोलू लागला, विचारू लागला की तुझा नवरा आता कुठं आहे, कुठं काम करतो, काय काम करतो. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ते आता पुण्यामध्ये आहेत, काम करतात आणि सणासुदीला घरीसुद्धा येतात. पण मात्र त्यांच्याशिवाय मला करमत नाही असं म्हणून त्या महिलेची तिच्याच भाऊजीसोबत ओळख होते आणि ओळख झाली की ओळखीचं रूपांतर त्यांचं प्रेमामध्ये होतं. कारण की एकमेकांचे मोबाईल नंबर ते घेतात आणि मोबाईलवरच गुलुगुलू बोलू लागतात. सुरुवातीला दाजी आणि त्या वहिनीमध्ये एकमेकांचं असं चांगलं नातं असतं, हसी मजाक करतात. तेव्हा ती महिला तिच्या दाजीला म्हणते की काय चाललं, कसं चाललं, तुमची चांगली मज्जा आहे, आम्हाला तर करमतच नाही, आमचा नवरा तिकडं आहे. मग दाजीसुद्धा मजाकमध्ये म्हणतो मग आमच्या घरी ये, मी तुला घेऊन फिरायला जातो, सगळं काही दाखवतो, एकटी असं किती दिवस राहतेस. असं म्हणल्यानंतर त्या महिलेच्या भावना उत्तेजित होतात, जागरूक होतात आणि ती दाजीलाच फोनवर बोलायला सुरुवात करते. मग तो दाजीसुद्धा त्या महिलेला गोडीनं बोलतो, ही सुद्धा त्याला गोडीनं बोलते आणि बोलता बोलता या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. आणि आता हे दोघंजण लपून छपून वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील दरभंगा जिल्ह्यातील कामतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. बायकोचं नाव नेहा आहे, त्या नवऱ्याचं नाव संतोष आहे. या दोघा जणांचं लग्न 6 वर्षापूर्वी झालेलं होतं, 2 लेकरं झालेले होते आणि तो जो संतोष आहे तो या गावातून थेट पुण्यामध्ये काम करायला आला होता. पुण्यामध्ये त्याला चांगली नोकरी म्हणजे कामसुद्धा मिळालं होतं. मग अशा पद्धतीनं तो इकडं राहत होता, त्याची बायको तिकडं राहत होती. ती तिच्या माहेरी जाऊन त्या महिलेच्याच दाजीच्या प्रेमात पडली होती, लपून भेटत होती, सगळं काही मनमोकळेपणानं करत होती. आणि आता तिला नवऱ्यापेक्षा जास्त तिचा दाजीच आवडू लागला होता आणि ती त्याच्यासोबतच रात्र रंगीन करू लागत होती. पण मात्र घरामध्ये मोठी बहीण आहे, तिची आई आहे, घरचे आहेत, म्हणून आता हे लपून भेटणं तिला पटत नव्हतं. म्हणून ती दाजीला घेऊनच त्या ठिकाणाहून पळून गेली होती, पसार झाली होती आणि तसे काही फोटो तिनं सोशल मीडियावर सुद्धा टाकले होते. जेव्हा हे सगळे फोटो त्या महिलेच्या नवऱ्यानं संतोषनं बघितले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानं तात्काळ पुण्यामधलं काम सोडलं, वापस गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना घडलेला संपूर्ण प्रकार विचारला. तेव्हा घरच्यांनी सांगितलं की ती तर तिच्या दाजीसोबतच पळून गेली आहे आणि आता कुठं गेली आहे, काय गेली आहे सापडतच नाही आहे. नवऱ्यानं तिचा शोधाशोध घेतला, जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्या माध्यमातून त्या महिलेचं लोकेशन घेतल्यानंतर ती नेहा नेमकी कुठं आहे, काय आहे याचा शोध घेतल्यानंतर ते नवरा त्याच्या बायकोपर्यंत पोहोचला आणि पोहोचल्यानंतर तिला एकच प्रश्न विचारला,
तुला 2 लेकरं आहेत, नवरा आहेत, तरीसुद्धा तू त्या दाजीसोबत का पळून गेली, त्याच्यासोबत का राहते? तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की मला काहीही सांगू नका, तुम्ही कामाला तिकडं आहेत, पण मात्र दाजी मला जास्त प्रेम लावतात, फिरायला नेतात आणि या सगळ्या गोष्टी करायला मला मोठ्या प्रमाणात आवडतात. म्हणून त्या बायकोनं, त्या नेहानं दाजीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि ती नवऱ्यासोबत वापस यायलासुद्धा तयार झाली नाही. नवऱ्यानं डोक्यावर हात मारला, उगाच गाव सोडलं, दुसरीकडं कामाला गेलो असा पश्चाताप त्यानं केला. पण मात्र त्या महिलेनं नवऱ्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही लेकरांना तीच सांभाळणार असल्याचं सांगितलं आणि तिची जी मोठी बहीण आहे त्या मोठ्या बहिणीनं सुद्धा तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या बहिणीचं नातं स्वीकार केलं. घरामध्ये त्यांना राहण्याची परवानगी दिली. त्यामुळं त्या महिलेची जी इच्छा होती, त्या महिलेची जी मागणी होती, तिच्या बाजूनच गावकऱ्यांनी निर्णय दिला आणि तिच्या इच्छेनुसार तिला तिच्या दाजीसोबत राहायची परवानगी दिली. तर हा जो नवरा आहे तो निराश होऊन पुन्हा गावी आला आणि आता कोणत्या तरी ठिकाणी काम करून उदरनिर्वाह करतोय. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या तरुणासोबत घडलेलं आहे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळं परिसरामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे. लग्नानंतर लफडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जे प्रेम आहे ते फक्त आता अशाच पद्धतीनं उरलं आहे का? नवरा काही दिवस घरी आला नाही म्हणून बायकोनं दुसरीकडं पाहिलं पाहिजे का? असे वेगवेगळे प्रश्न या गोष्टींच्या माध्यमातून तयार होतात. आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात घडलं आहे ते नेमकं कशामुळं घडलं आहे, का घडलं आहे, त्या नवऱ्याची सुद्धा त्याच्यामध्ये चूक आहे का? त्यानं त्याच्या बायकोल्याकराला सोडून जायला नव्हतं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.